आता एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। अंधेरी ते बोरिवली जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे। मयंक लोहार असं 20 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो विरारचा रहिवासी होता। लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे। पावसाचं पाणी आत येत असल्यानं दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला। या वादात आरोपीने मयंक लोहार या तरुणावर चाकू हल्ला केला। या हत्येनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथकं तयार केलेली आहेत। मुंबई लोकलमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। अंधेरी ते बोरिवली दरम्यानची ही घटना आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून इतक्या क्षुल्लक कारणावरून हा सगळा वाद झाला आणि त्यावरून हत्या सुद्धा करण्यात आली। आणखी माहिती याबद्दल घेऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, ही नेमकी कधीची घटना आहे आणि त्याचबरोबर आरोपीचा काही सुगावा लागलाय का? घटना आहे तर वेस्टर्न लाईनची घटना आहे। कांदिवली आणि बोरिवलीमध्ये हा प्रकार सुरू घडलेला आहे। खरं तर पाऊस सुरू झाला आणि मग पाऊस सुरू झाल्यानंतर तो दरवाजा बंद करण्यासाठी काही प्रवाशांनी प्रयत्न केला, त्याच्यावरून हा वाद झालेला आहे। काही प्रवाशांनी पहिल्यांदा आरोपी आहे त्याला चाप दिला होता, त्याच्यानंतर आरोपीने आपल्याकडचा चाकू काढला आणि लोहार नावाच्या एका व्यक्तीवरती त्याने वार करण्यास सुरुवात केली आणि तो जखमी झालेला आहे आणि जखमीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। खरं तर ह्या संदर्भातले सर्व सीसीटीव्ही फुटेज आता पोलीस चेक करतायत। सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी काही टीम तयार केलेल्या आहेत। आरोपीची ओळख पटलेली आहे। काही तासात का काही दिवसात तो आरोपी पोलिसांच्या हाती येऊ शकतो। आरोपीची खरं म्हणजे ओळख पटणं गरजेचं होतं, ती पटलेली आहे आणि खूप क्रूरतेने हत्या केलेली आहे रेल्वेमध्ये चालत्या ट्रेनमध्ये। त्यामुळे रेल्वे पोलीस तपास करत आहे। जवळपास 3 ते 4 टीम तैनात करण्यात आलेल्या आहे आरोपीच्या शोधासाठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आरोपीची ओळख पटलेली आहे। कपिल, आणखी एक प्रश्न, प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काही सांगितलंय, काही माहिती आली आहे तुमच्यापर्यंत? काय घडलं डब्यात त्यावेळी? नक्कीच जसा आरोपीचा शोध सुरू आहे त्याचप्रमाणे कोणी प्रत्यक्षदर्शी समोर येते का ह्याच्यासाठी पोलिसांनी आवाहन केलेलं आहे, कारण की त्याचा जबाब नोंदवणं गरजेचं आहे। काय झालं होतं नक्की, काय प्रकार झाला होता आणि कशा प्रकारे, आणि ते जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते पुढे जाऊन विटनेस होऊ शकतात। त्यामुळे त्यांचाही शोध सुरू आहे। सध्या अशा गोष्टीमध्ये लोक समोर येत नाही, घाबरतात। तर पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की प्रत्यक्षदर्शी जो कोणी असेल त्या डब्यात जेव्हा असतील लोक त्यांनी समोर यावं। सीसीटीव्ही चेक केले जात आहेत, कोण ओळखीचा चेहरा किंवा कोणते चेहरे समोर येत आहेत का ह्याकडे पाहणं जात आहे। परंतु पोलिसांनी एका प्रकारचं आवाहन केलंय, एकीकडे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे का प्रत्यक्षदर्शी जे असतील त्या डब्यात जी लोक होती त्यांनी समोरून पोलीस स्टेशनला यावं आणि आपला जबाब नोंदवावा, जेणेकरून मदत मिळेल या केससाठी। तर दुसरीकडे पोलिसांनी 2 ते 3 टीम तयार केलेल्या आहेत या आरोपीच्या तपासासाठी। आणखी काही फुटेज आता समोर येत आहेत या हत्येनंतरचे? हत्या आधीचे आपण बघितले, हत्येनंतरचे सुद्धा समोर येत आहेत। यामध्ये हत्येनंतर हा आरोपी आहे जो दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय, तो चालताना दिसतोय। बहुधा तो मध्यधुंद अवस्थेत असावा असं त्याच्या चालण्यावरून तरी वाटतंय। मुसळधार पाऊस या भागात असून सुद्धा छत्री घेण्याचं भान सुद्धा त्याला राहिलेलं नाहीये आणि हत्येनंतर कसा मदमस्तपणे तो जाताना आपल्याला रस्त्यानं दिसतोय। कुठलाही रिग्रेट, कुठलाही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नाहीये। या हत्येनंतर सुद्धा त्याचा वावर बघितला तर अत्यंत हिंसक आणि उद्दामपणाचा दिसतोय आणि याच उद्वेगातून त्यानं ही हत्या केली असावी, कारण दहशतीचं, भीतीचं वातावरण या हत्येनंतर लोकलच्या डब्यात बघायला मिळालं होतं। सगळे त्याच्यापासून पळण्याचा, दूर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण अर्थात लोकल सुरू होती त्यामुळे बाहेर पडायला पर्याय नव्हता, मार्ग नव्हता। आणि हे आणखी एक दृश्य ज्यामध्ये आरोपी पुढे जाताना दिसतोय। त्यामुळे आरोपी कोणत्या रस्त्याने गेला, कुठे गेला, याचे सगळे ट्रेसेस आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत। त्यावेळी लवकरच आरोपीला ताब्यात घेतलं जाऊ शकतं। या रस्त्यानं आरोपी पुढे जात गेल्याचं आपल्याला दिसतंय। बहुधा ट्रेनच्या डब्यात काहीतरी झटापट झाली असावी, कारण शर्टच्या बटना उघड्या किंवा तुटलेल्या दिसत आहेत या आरोपीच्या, आणि तशाच अवस्थेत या हत्येनंतर तो डब्यात फिरत होता आणि त्यानंतर तो लोकलमधून बाहेर पडला।